विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यापार शर्ती टर्म्स ऑफ ट्रेड हा टॉपिक पाहणार आहे. टर्म्स ऑफ ट्रेड म्हणजे काय, टर्म्स ऑफ ट्रेडच्या संकल्पना, त्यांच्या अटी काय आहेत, त्याचबरोबर त्यांचे प्रकार किती आहेत आणि त्यांचे या सिद्धांतातील महत्त्व काय आहे, अशा पद्धतीने आपण व्यापार शर्ती हा टॉपिक पाहणार आहे. व्यापार शर्ती म्हणजे शर्ती म्हणजे काय, अटी, कंडिशन. आपण कसं म्हणतो की शर्ती, आपण शर्त लावूया म्हणजे काय करूया, एक कंडिशन घालायची आणि मग त्यानुसार वागायचं. तशा पद्धतीनं व्यापाराच्या सुद्धा शर्ती आहेत, कंडिशन आहेत, अटी आहेत. आता वस्तुविनिमय ही जी संकल्पना आहे ही व्यापार शर्तीच्या संदर्भात प्रथम अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ फ्रँक विल्यम टॉसिंग यांनी 1927 मध्ये जो ग्रंथ लिहिला, इंटरनॅशनल ट्रेड, या त्यांच्या ग्रंथात त्यांनी ही संकल्पना मांडली. त्यापूर्वी ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ रॉबर्ट टॉरेन्स यांनी सुद्धा 1844 मध्ये त्यांचं जे प्रकाशित झालेलं पुस्तक आहे दी बजेट ऑन कमर्शियल अँड कॉलोनियल पॉलिसी, या पुस्तकात त्यांनी व्यापार शर्ती ही संकल्पना मांडली. त्यानंतर जॉन स्टुअर्ट मिल यांनी सुद्धा इसे ऑन लॉ अँड इंटरचेंज बिटवीन नेशन्स या निबंधामध्ये सुद्धा व्यापार शर्तीची संकल्पना मांडलेली आपल्याला आढळून येते. म्हणजे वेगवेगळ्या तज्ज्ञांनी, अर्थतज्ज्ञांनी व्यापार शर्तीची संकल्पना मांडलेली आपल्याला दिसून येते. आता व्यापार शर्ती किंवा व्यापाराच्या अटी म्हणजे काय, मिनिंग ऑफ टर्म्स ऑफ ट्रेड म्हणजे काय, तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये एका देशातील वस्तूंच्या मोबदल्यात दुसऱ्या देशातील वस्तू दिल्या जातात. म्हणजे याचा अर्थ काय, व्यापारामध्ये वस्तू विनिमयामार्फत व्यवहार होतो. यावरून ज्या दराने एका देशातील माल दुसऱ्या देशातील मालाबद्दल दिला जातो त्याला व्यापार शर्ती असे आपण म्हणतो. आता त्याची नेमकी व्याख्या, ज्या विनिमय दराने निर्यात वस्तूंच्या मोबदल्यात वस्तूंची आयात केली जाते त्या विनिमय दराला व्यापार शर्ती म्हणतात. ज्या विनिमय दराने निर्यात वस्तूंच्या मोबदल्यात वस्तूंची आयात केली जाते त्या विनिमय दराला व्यापार शर्ती असे म्हटले जाते. आता आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जे लाभ होतात ते लाभ मोजण्यासाठी या व्यापार शर्ती अत्यंत उपयुक्त ठरतात. कारण व्यापार शर्तीच्या मदतीने आपल्या देशातला किती माल दुसऱ्या देशामध्ये गेला आणि त्याच्या बदल्यामध्ये दुसऱ्या देशातून आपल्या देशामध्ये किती माल आला हे आपल्याला व्यापार शर्तीने समजत असते. त्यामुळे हल्लीच्या आणि आधुनिक काळात आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापार शर्तींना अधिक महत्त्व द्यावे लागेल. आता आपण व्यापार शर्तींच्या संकल्पना बघूया. कन्सेप्ट्स ऑफ टर्म्स ऑफ ट्रेड. व्यापार शर्तींच्या दोन संकल्पना आहेत. एक अनुकूल व्यापार शर्ती, ज्याला फेवरेबल टर्म्स ऑफ ट्रेड असे म्हणतो आपण. याचा अर्थ जेव्हा निर्यात वस्तूंच्या किमतीच्या मानाने आयात किमती कमी असतात तेव्हा व्यापार शर्ती या अनुकूल असतात. म्हणजे आपली निर्यात जी आहे ही जेव्हा आपण करतो दुसऱ्या देशाला तेव्हा त्या निर्यातीपासून आपल्याला अधिक पैसे मिळतात आणि आयात करतो आपण ती कमी असते तेव्हा आपल्याला दुसऱ्या देशाला पैसे कमी द्यावे लागतात. म्हणजे आपल्याला व्यापारामध्ये फायदा होतोय आणि आपला माल जास्त खपतोय. याला आपण अनुकूल व्यापार शर्ती असं म्हणतो, फेवरेबल टर्म्स ऑफ ट्रेड. त्याचबरोबर दुसरी व्यापार शर्ती आहे प्रतिकूल व्यापार शर्ती, अनफेवरेबल टर्म्स ऑफ ट्रेड. याचा अर्थ काय, निर्यात कमी आणि आयात जास्त. अशा वेळी
त्या देशाला तो व्यापार प्रतिकूल असा ठरतो, बिनकिफायतशीर असा ठरतो, तेव्हा त्याला प्रतिकूल व्यापार शर्ती असे म्हटले जाते. यामध्ये अनेक अर्थतज्ञांनी आपली मते मांडलेली आहेत, त्यांनी अनेक कल्पना मांडलेल्या आहेत. यामध्ये मिल, मार्शल, टॉसिंग, कोहलिन, हॅबरलर या अनेक अर्थतज्ञांनी व्यापार शर्ती मोजण्याच्या विविध कल्पना मांडल्या आहेत. ते काय म्हणतात, आपण त्यांच्या व्यापार शर्तीच्या विविध प्रकारच्या कल्पनांची थोडक्यात माहिती घेऊया. तर त्यामध्ये पहिली व्यापार शर्ती आहे निव्वळ वस्तुगत व्यापार शर्ती, नेट बार्टर टर्म्स ऑफ ट्रेड. व्यापार शर्तीची ही जी संकल्पना आहे ही अत्यंत सामान्य अशी आहे. ही संकल्पना अर्थतज्ञ टॉसिंग आणि विनर यांनी मांडलेली आहे. यामध्ये किंमत आणि परिणाम या दोन बाबींचा विचार करून निर्देशांकाच्या सहाय्याने निर्यात किंमत आणि आयात किंमतीचे प्रमाण पाहिले जाते. म्हणजे आपल्याला असे दिसून येते की यामध्ये निव्वळ व्यापार शर्ती, निर्यातीची किंमत आणि आयातीची किंमत ही मोजली जाते. यावरून अनुकूल व्यापार शर्ती आणि प्रतिकूल व्यापार शर्ती या दोन संकल्पना तयार होतात. अनुकूल म्हणजे फायदेशीर आणि प्रतिकूल म्हणजे तोट्याचा व्यापार. त्याचबरोबर 2 नंबर स्थूल वस्तुगत व्यापार शर्ती, ग्रॉस बार्टर टर्म्स ऑफ ट्रेड. अर्थतज्ञ टॉसिंग आणि विनर यांनी ही संकल्पना मांडली. यामध्ये आयातीच्या परिमाणाचे निर्यातीच्या परिमाणाशी प्रमाण पाहिले जाते. निव्वळ वस्तुगत व्यापार शर्तीतील दोष दूर करण्यासाठी ही संकल्पना मांडण्यात आली आणि ती सूत्ररूपाने मांडण्यात आली. यामध्ये स्थूल वस्तुगत व्यापार शर्ती बरोबर आयातीचे परिमाण भागिले निर्यातीचे परिमाण. यामध्ये निर्यातीपेक्षा आयातीचे परिमाण अधिक असेल तर नक्कीच आपल्याला व्यापार शर्ती या ठिकाणी प्रतिकूल दिसतात आणि आयातीचे प्रमाण कमी आणि निर्यातीचे प्रमाण जर अधिक असेल तर त्यावेळी आपल्याला व्यापार शर्ती ह्या अनुकूल ठरतात, फायदेशीर ठरतात. त्याचबरोबर तिसरा प्रकार जो आहे तो आयगत म्हणजे उत्पन्न व्यापार शर्ती, इन्कम टर्म्स ऑफ ट्रेड त्याला म्हटलं जातं. ही संकल्पना प्राध्यापक जी.एस. डोरान्स यांनी मांडली. ती सुद्धा त्यांनी सूत्ररूपाने मांडलेली आहे. यामध्ये आयगत व्यापार शर्ती बरोबर निर्यातीची किंमत बरोबर आयातीची किंमत भागिले निर्यातीचे परिमाण. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराने राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते तेव्हा व्यापार शर्ती अनुकूल असतात असे म्हटले जाते. प्रोफेसर विनर यांनी व्यापार शर्तीच्या संकल्पना मांडलेल्या आहेत. त्या संकल्पना 4 आहेत. यामध्ये एकल घटक व्यापार शर्ती, सिंगल फॅक्टर टर्म्स ऑफ ट्रेड, दुहेरी घटक व्यापार शर्ती, डबल फॅक्टर टर्म्स ऑफ ट्रेड या सगळ्या व्यापार शर्ती याच्यामध्ये असलेला आपल्याला दिसून येतात. त्यानंतर या सिद्धांतातील व्यापार शर्तींचे महत्त्व जे आहे हे सुद्धा आपण अभ्यासले पाहिजे. आपण आधी व्यापार शर्ती म्हणजे काय, व्यापार शर्तीचे प्रकार 2 प्रकार अभ्यासले, अनुकूल व्यापार शर्ती, प्रतिकूल व्यापार शर्ती आणि व्यापार शर्तीचे इतर प्रकार आपण अभ्यासले. त्यानंतर व्यापाराच्या सिद्धांतातील त्यांचे महत्त्व आपल्याला अभ्यासावे लागते. म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ टर्म्स ऑफ ट्रेड. व्यापार शर्तींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात फार मोठे महत्त्व आहे, ज्यामध्ये धोरण ठरवणाऱ्यांचा निर्णय त्यांना घेता येतो. व्यापारात अनेक तांत्रिक प्रश्न निर्माण होतात आणि ते सोडवण्यासाठी धोरणकर्त्यांना व्यापार शर्तीचा उपयोग होतो. तो कसा होतो ते पुढील मुद्द्यांच्या सहाय्याने आपण पाहू. थोडक्यात विदेशी चलनाची किंमत मोजणे. व्यापार शर्तीमुळे आपल्याला विदेशी चलनाची किंमत मोजता येते. म्हणजे आपण किती वस्तू आणल्या, किती रुपयाच्या आणल्या आणि किती रुपयाच्या विकल्या हे आपल्याला कळतं. म्हणजे विदेशी चलन आपल्याकडं अधिक आलेलं आहे का कमी आलेलं आहे हे सुद्धा आपल्याला या मुद्द्यानं समजून जातं. त्याचबरोबर
गुंतागुंतीचे निरसन, म्हणजे निर्यात आणि आयातीच्या वस्तू जर का मिश्रण केलं त्यांचं, तर काही कालावधीनंतर असं लक्षात येतं आपल्याला की गुंतागुंत निर्माण झालेली आहे. त्यामुळे व्यापार शर्तीने त्याचे निरसन आपल्याला करता येते. त्याचबरोबर मूळ वर्षाची समस्या असते. जर एखादं मूळ वर्ष आपण निवडलं आणि त्यामध्ये सापेक्षतेनं किमती जर का वाढत असल्या किंवा निर्यात आपली वाढत असेल, तर व्यापार शर्ती ह्या नंतरच्या काळात आपल्याला प्रतिकूल दिसून येतात. म्हणजे मूळ वर्षाची समस्यासुद्धा या ठिकाणी दिसून येते. म्हणून मूळ वर्ष निश्चित करण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. त्याचबरोबर बिघाड न होण्याची दक्षता. आपण जेव्हा व्यापार शर्ती ठरवतो त्यावेळी त्या दोन्ही देशांच्या सहमताने ठरवाव्या लागतात. जर त्या तशा ठरवल्या नाहीत तर त्यामध्ये बिघाड निर्माण होण्याची शक्यता असते आणि मग दोन्ही देशांचे व्यवहार फिसकटतात आणि मग वस्तू बाजारात उपलब्ध होत नाहीत. तसे होऊ नये यासाठी दोन्ही देशांच्या सहकार्यानं वस्तूंची आयात निर्यात करावी लागते. त्यानंतर इंधन तेल उत्पादक. आपल्याला माहीत आहे ओपेक म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंपनी, ही कंपनी जी आहे ह्या कंपनीच्या साह्यानं इंधन उत्पादक देश जे आहेत त्या व्यापार शर्ती सुधारण्यामध्ये यशस्वी झालेले आपल्याला दिसून येतात. त्यासाठी त्यांनी उत्पादन नियंत्रण आणि निर्यात इंधन किमतीत भरीव वाढ याचा वापर केलेला आहे. सध्या आपल्याला ते बाजारामध्ये दिसून येतं की आपण दर आठवड्यातून 2 वेळासुद्धा काही वेळा पेट्रोल डिझेलच्या किमती वाढताना आपल्याला दिसून येत आहेत. यावरून व्यापार शर्ती ज्या कशा आहेत, कधी प्रतिकूल तर कधी अनुकूल अशा ठरत असतात. त्याचबरोबर आपल्याला या टॉपिकमध्ये आपण ज्या बाबी पाहिलेल्या आहेत की व्यापार शर्ती म्हणजे काय, तर व्यापार शर्तीची व्याख्या आपण बघितलेली होती. ज्या विनिमय दराने निर्यात वस्तूंच्या मोबदल्यात वस्तूंची आयात केली जाते त्या विनिमय दराला व्यापार शर्ती असं म्हणतो आपण. टर्म्स ऑफ ट्रेड रेफर टू द रेट ॲट विच अ कंट्री एक्सचेंजेस एक्सपोर्ट्स फॉर इम्पोर्ट्स. त्याचबरोबर व्यापार शर्तींच्या 2 संकल्पना अभ्यासल्या होत्या आपण, अनुकूल व्यापार शर्ती आणि प्रतिकूल व्यापार शर्ती. फेवरेबल टर्म्स ऑफ ट्रेड आणि अनफेवरेबल टर्म्स ऑफ ट्रेड. त्याचबरोबर विविध अर्थतज्ञांनी व्यापार शर्तीच्या मांडलेल्या संकल्पना निव्वळ वस्तुगत व्यापार शर्ती, स्थूल वस्तुगत व्यापार शर्ती, आयगत व्यापार शर्ती म्हणजे उत्पन्न व्यापार शर्ती हेही आपण बघितलेले आहे. आणि प्रोफेसर विनर यांनी व्यापार शर्तीच्या ज्या संकल्पना मांडल्या त्या संकल्पना एकल घटक व्यापार शर्ती, दुहेरी घटक व्यापार शर्ती, वास्तव खर्च व्यापार शर्ती, उपयोगिता व्यापार शर्ती ह्या पद्धतीने सुद्धा व्यापार शर्ती ठरत असतात. आणि व्यापार शर्तीचे व्यापारातील महत्त्व याचाही आपण आज अभ्यास केलेला आहे. तर ह्या बाबी प्रत्यक्ष व्यवहारात रोज घडत असतात, कारण आपण रोजच जीवनावश्यक वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करत असतो. आपल्या देशामध्ये ज्या वस्तू पिकत नाहीत त्या वस्तू आपण दुसऱ्या देशातून घेत असतो आणि अशा वेळी सातत्याने एक्सचेंज रेट विनिमय दर जो आहे हा ठरत असतो आणि या विनिमय दरालाच व्यापार शर्ती असे म्हटले जाते. हे प्रत्यक्ष आपण रोजच व्यवहारामध्ये प्रॅक्टिकली करत असतो विद्यार्थी मित्रांनो. आणि यासाठी काय आपल्याला वेगळा असा डोक्याला ताण द्यावा लागत नाही आणि ही संकल्पना आपल्याला सहज समजून जाते. अनुकूल म्हणजे निर्यात जास्त आणि प्रतिकूल म्हणजे आयात जास्त. अशा वेळी दोन्ही ह्या संकल्पनासुद्धा आपल्या लक्षात राहतात. पुढे काही अर्थतज्ञांनी सांगितलेल्या संकल्पना पण आपल्या लगेच लक्षात राहतात, कारण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये ते प्रॅक्टिकल आपण रोजच करत असतो. त्यामुळे हा टॉपिक जो आहे हा आपल्याला वाचनासाठी तर महत्त्वाचा आहे, तर अभ्यासासाठी तर महत्त्वाचा आहे, लिहिण्यासाठी पण आहे, मार्क्स मिळवण्यासाठी पण आहे, परंतु तो प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे. ओके, थँक्यू.